नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी कविता 9वी फुलपाखरे ही कविता जाणून घेणार म्हणणार आहोत. ऐका म्हणा वाचा. माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे, गोल गोल रिंगणात गाणे फिरते रंगाचे. माझ्या ग अंगणात पंख फिरकती तयांचे, लाल गुलाबी फुलांत ध्यान चालते निळ्याचे. माझ्या ग अंगणात वेळ निळे कोकिळेची, गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखाचे. माझ्या ग अंगणात मिठे पंख पाखरांचे, नका नका धरू त्यांना पंख फाडती तयांचे. अशा माझ्या अंगणात रंग सांडले फुलांचे, फुलपंखी मंडपात रंग थवे पाखरांचे. मदन हजेरी यांची सुंदर कविता फुलपाखरांवर. याच्यामध्ये आलेला शब्द, नवीन शब्द पाहूया. थवा पक्ष्यांचा समूह, रिंगण गोलाकार रचना, कोकर्ण एक प्रकारचे फूल. आता आपण कविता समजून घेऊया. पहिली ओळ. माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरे. माझ्या अंगणात फुलपाखरांचे थवे आलेले आहेत. गोल गोल रिंगणात गाणे फिरते रंगाचे. आणि गोल गोल रिंगा करून ते फिरत आहेत आणि त्यांचं गाणी चालू आहे, रंगांचं गाणी चालू आहे. माझ्या ग अंगणात पंख फिरकती त्यांचे, लाल गुलाबी फुलांत ध्यान चालले निळ्याचे. आता याच्यामध्ये माझ्या अंगणात पंख फिरत आहेत आणि ते फुलपाखरे गोल गोल फिरत आहेत, म्हणून त्यांचे पंख पण गोल गोल फिरत आहेत. लाल गुलाबी फुलं आहेत, त्यांच्यामध्ये जी निळी फुलपाखरे आहेत, ध्यान चालल्या निळ्याचे. निळ्या फुलपाखरांना त्यावर ध्यान चालू आहे. माझ्या ग अंगणात वेल निळे गोकर्णीची, गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखाचे. आता माझ्या अंगणात गोकर्णीची वेळ फुलत आहे. गोकर्णी एक फूल आहे, त्याच्यामध्ये ती फुलत आहे. गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखाचे, आणि त्यात तिच्या गर्द पोपटी पानामध्ये फुलपाखरू फिरभरत आहेत. माझ्या ग अंगणात मिठे पंख पाखरांचे, नका नका धरू त्यांना पंख फाडत त्यांचे. आता जे फुलपाखरांची पंख असतात ती उघड झाप करतात, त्यामुळे ते उडू शकतात. अशामुळे काय होतं की आपण त्यांना पकडायला जातो, आणि त्यांना जर आपण पकडायला गेलो तर त्यांचे पंख एवढे नाजूक असतात की आपण जर हात लावला तर ते तुटू शकतात, म्हणून फाटू शकतात. त्यामुळे त्यांना हात लावू नका, असे कवी म्हणतायत. अशा माझ्या अंगणात रंग सांडले फुलांचे, फुलपंखी मंडपात रंगत हवे पाखरांचे. आता माझ्या अंगणात सर्व फुलांनी रंग सांडलेले आहेत, फुलपाखरं आले आहेत. आणि एक प्रकारे इतके फुलपाखरू आलेत की एक प्रकारे मंडपच झालेला आहे याच्यामध्ये, आणि रंगत हवे पाखरांचे. आणि याच्यामध्ये पाखरांसारखा रंग येऊ लागलेला आहे. अशा प्रकारे फुलपाखरे ही कविता आपली शिकवून झालेली आहे. आता आपण आपल्याला काय काय समज करूया. तर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा. कवीच्या अंगणात कोण येत आहेत? तर कवीच्या अंगणात फुलपाखरे येत आहेत. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, फुलपंखी मंडप कशाला म्हटलेला आहे? रंगीत थव्याच्या पाखरांना. कोणाला? रंगीत थव्याच्या पाखरांना. फुलांचे रंग कसे आहेत? फुलांचे रंग लाल गुलाबी आहेत. अशा प्रकारे 3 प्रश्न झाले. प्रश्न दुसरा, खालील कवितेच्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखांचे. आता याच्यामध्ये जी झाडाची रोपट्यांची पानं आहेत ती एकदम हिरवळ, एकदम गर्द हिरवळ आहेत, आणि त्यांच्यामध्ये फुलपाखरू उडत आहेत. त्याच्यामुळे एक प्रकारे विविध रंगांचे झुंबरच उडत आहेत असे कवितेत वाटते, असे कवीच्या अंगणात वाटते. दुसरा, अशा माझ्या अंगणात रंग सांडले फुलांचे. आता माझ्या अंगणामध्ये विविध झाडे झुडपे आहेत, झाडं झुडपांना विविध फुले आहेत. या फुलांमध्ये जे फुलपाखरं आहेत, सॉरी, जी फुलं आहेत ती जमिनीवर आपले रंग सांडत आहेत असे कवीला वाटते. प्रश्न तिसरा, तुला काय वाटते? कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात. हो, कवीच्या अंगणात झाडे झुडपे असल्यामुळे खूप फुलपाखरे येतात. कवी फुलपाखरांना धरू नका असे का म्हणते? तर फुलपाखरांचे जे पंख असतात ते अत्यंत नाजूक असतात, त्यांना जर हात लावला तर ते तुटू शकतात, आपल्या हाताने फाटू शकतात. म्हणून कवीने फुलपाखरांना धरू नका असे सांगितलेले आहे. विचार करा व सांगा. कवीने फुलपाखरांना रंग थवे पाखराचे असे का म्हटले आहे? तर फुलपाखरू एकदम पाखरांच्या थव्याप्रमाणे कवीच्या अंगणात बागडत आहेत, उडत आहेत. त्यामुळे कवीने फुलपाखरांना रंग थवे पाखराचे असे म्हटले आहे.
फुलपाखरे फुलांकडे का येतात, तर फुलामधील जो सुंदर सुगंध आहे तो घेण्यासाठी फुलांमधील मध घेण्यासाठी फुलपाखरू फुलांकडे येतात. फुलपाखरांप्रमाणे फुलांकडे येणारे दुसरे कीटक कोणते, तर बग असेल, मधमाशी असेल, हे दुसरे कीटक आहेत ते फुलांकडे येतात. आता खेळू शब्दांची आपण पुढच्या स्वाध्यायात पाहूया. फुलपाखरे ही कविता तुम्हाला समजली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.